रिटायर्ड झालेला पप्पू मात्र यावेळेस मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. 6 चेंडू 28 धावा 28 धावा 6 चेंडू. गणेश जानराव गोलंदाजी मार्कवर आहे तर स्ट्राईकच्या बाजूला पाहतोय आपण जबरदस्त फलंदाजी करत असताना आतिश थोरात. आणि खरं तर घुलेवाडी संघाला अडचणीत असताना कित्येकदा असे सामने आतिश थोरात मेजर यांनी जिंकून दिले. पाहूया या सामन्यामध्ये देखील तशा प्रकारची कामगिरी होणार का की गणेशराव जानराव हे रोखणार फलंदाजाला. 6 चेंडू 28 धावा 28 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू गणेश जानराव यांचा आतिश थोरातसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आता मात्र विचार करायला लावलाय ते फलंदाजांनी शिर्डी संघाला. या आधीच्या षटकामध्ये देखील जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे शेवटचे. पाहूया गणेश जानराव आतिशसाठी. पहिला चेंडू लोअर फुल टच चेंडू बरोबर ओळखला आणि त्याला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय आतिश थोरात त्याच्या चौथा षटकार पाहायला मिळतोय. सामना होता कुठे सामना आला कुठे. 12 चेंडू 50 धाव्यांची आवश्यकता असताना सामना येऊन पोहोचला शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्यांची आवश्यकता. गणेश जानराव यांच्या विरुद्ध चढवले गेलेलं आक्रमण. आतिश थोरात अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू 22. यावेळेसचा चेंडू स्लोवर वन ओळखू शकले नाही फलंदाज आतिश आणि यावेळेस मात्र रोखलं गेलंय. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 22 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर तू नक्की षटकार मारला मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर कमबॅक केलं जातंय ते गणेश जानराव यांच्याकडून. आणि त्यांच्याकडे देखील अनुभव आहे भरपूर. या आधीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि त्याच कारणामुळे संघाच्या कर्णधाराने त्यांच्यावर शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी टाकली आहे आणि त्या जबाबदारीला खरे उतरण्याचा प्रयत्न मात्र मैदानामध्ये चालू आहे गणेश जानराव यांच्याकडून. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 22 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर नक्कीच मात्र षटकार आला मात्र दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू पाहायला मिळाला. गणेश बॅट्समन आतिश थोरात. पाहूया या तिसऱ्या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी करणार. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याला बरोबर पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. आतिश थोरात त्याच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. 6 धावा. घुलेवाडी संघ एक ताकदवान संघ मी आधी म्हटलो होतो. हे मोठं आव्हान आहे मात्र ते आव्हानाला सामोरे गेले आणि सामना येऊन पोहोचला. शेवटचे 2 चेंडू 12 धावा. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आलाय आणि आतिश थोरात त्याच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमा पार.
जिंकू. मात्र सामना जर आवडला असेल तर सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आतिश थोरातची फलंदाजी तुम्हाला जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. जबरदस्त फलंदाजी, आतापर्यंत 6 षटकार खेळले त्या आतिश थोरात याने. आणि सामना येऊन पोहोचलाय शेवटचा एक चेंडू. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 धावा, एक चेंडू. आतिश थोरात, गणेश जानराव या दोघांमध्ये रंगले गेलेलं बॅटल. साई 11 शिर्डी विरुद्ध युवा घुलेवाडी. न्यू युवराजे क्रिकेट क्लब आयोजित मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा. आणि आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना अतिशय रंगतदार स्थितीत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि अजूनही मात्र प्रेक्षकांना उत्तर मिळालेलं नाहीये की या सामन्यामध्ये कोण जिंकेल. एक चेंडू, 6 धावा. गणेश जानराव टू आतिश थोरात. यावेळेसचा चेंडू बिग हिट केला जातोय आणि या बरोबर या रंगतदार सामन्यामध्ये विजय मिळवलाय तो युवा घुलेवाडी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आतिश थोरातची फलंदाजी आवडली असेल तर सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त सामना, मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी आतिश थोरात यांच्याकडून पाहायला मिळाली.